तर सध्या नाताळच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे पर्यटन स्थळ गजबजलेली बघायला मिळतात. कोल्हापुरातील पन्हाळगडावरही राज्यभरातून पर्यटक पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पन्हाळगड या ऐतिहासिक किल्ल्याबाबत माहिती घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये बघायला मिळते आहे. या ठिकाणहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी. वर आल्यानंतर अनेक जे पर्यटक जे आहेत ते या लहान मुलांना या लहान ज्या आपण गाड्या पाहतोय यामधून सैर देखील करतात. अनेक पर्यटक याचा आनंद घेत असतात. इथं काही नागरिक काय तुमचीच काय गेल्या बाहेर गेल्या ओके, तुम्ही कुठून आलात? आपण पर्यटक म्हणून आलो. पर्यटक. अरे कसा वाटला पन्हाळा? छान छान एक नंबर जबरदस्त. भरपूर आता इथं सुधारणा भरपूर झालेली आहे. बरोबरच तिथं सगळ्यांनी भेट द्यावी असंच पन्हाळ्याला. कुठली स्पॉट पाहिलं? इथं सगळं आता जस्ट इथं आलोय आपण. इथं हा स्पॉट बघितला अंधारबावडी. छान छान एक नंबर बरं वाटलं इथं. अनेक पर्यटक आहेत. कुठून आलात? कुठून आलात? मी इथलाच आहे पन्हाळ्यातलाच आहे. इथलाच आहे. हो ओके, काय व्यवसाय? मी इथे आरटीओसी मध्ये कामाला असतो. इथे आपलं सगळ्यांना मदत वगैरे करणे, मदत वगैरे. माहिती सांगणे, सगळ्या गोष्टी येईल त्याला आपल्या गडाची सगळी माहिती सांगणे, सगळ्यांना मार्गदर्शन करणे. किती ठिकाण होता पन्हाळ्यावर अशी फिरण्यासाठी? हो पण आता इथं आलेलाच आपला 4 दरवाजा, त्याच्यानंतर हा 3 दरवाजा, अंधारभाव, परत धान्य कोठार, परत सज्जाकोठी, पुसाडी बुरुज, राजदिंडी मार्ग, विशाळगडला गेले. नवीन गार्डन झाले. आपण तिथे गार्डन आहे. आता संध्याकाळी शांत असेल सगळं. असते संध्याकाळी थोडंफारच गिऱ्हाईक असते. थोडंफार. कशी किती असते राईड? राईड 100 रुपये राईड असते. 100 रुपये. किती मीटर काय कसं? 200 मीटरची राईड असते. 200 मीटर. तरी होतं का दिवसात प्रतिसाद चांगला? हो परत चालू शनिवार रविवार भेटतो. शनिवार रविवार. आता या कालावधीत भरपूर झाला असेल. या कालावधीत 2-3 दिवस भरपूर. पहिल्यासारखा सीझन नाही पहिल्यासारखा सीझन पहिला किती असायचा तरी? पहिला भरपूर असायची गर्दी. आता पहिल्यासारखे पर्यटक पण येत नाही. 6 नंतर किल्ले सगळे बंद केले. त्यामुळे त्या पब्लिकचं पण जरा थांबत नाही. पन्हाळगडावरच्या या घोड्याची रेड असेल, सेगवेची रेड असेल, राईड असेल, अशा अनेक राईडचा पर्यटक आनंद घेत असतात. ही सगळी जी दृश्य आहेत ते आपण पन्हाळगडावरची पाहतो.